हे पहा, ही अशी गजलक्ष्मीची फ्रेम असते. आता धन आणि सूर्यतत्वाशी जोडली जाणारी ही लाल रंगाची, ज्याच्यामध्ये सूर्याचं तेज असलेली अशी ही गजप्रतिमा कोणत्या दिशाला लावायची? तर ही उत्तर दिशा सर्वात उत्तम असते, कारण तिथे अपॉर्च्युनिटीज येतात व निरनिराळ्या संधी मिळतात आणि त्याचा उपयोग करून ही उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे, कम्युनिकेशनची दिशा आहे. त्याच्यामुळे धनवृद्धी होते, सेविंग्ज वाढतात, उत्पन्नामध्ये भरभराट होते. ऑफिस किंवा घराच्या उत्तर दिशेमध्ये ही जर लावली किंवा ड्रॉइंग रूममध्ये सुद्धा जर उत्तर दिशेला ही फ्रेम लावली तर त्याचा जास्त उपयोग होतो. ईशान्य किंवा पूर्व दिशा ही देवांची दिशा आहे पहा, त्याच्यामुळे तिकडे फेस करून ही जर आपण लावली तर त्याचा उपयोग जास्तीत जास्त होतो. पूजेच्या खोलीमध्ये लावण्यासाठी ही अतिशय उत्तम आहे. त्याच्यामुळे आध्यात्मिक शांती मिळते, आर्थिक स्थैर्य टिकतं आणि कॉन्सन्ट्रेशन होतं. आता ही फ्रेम लावण्याची दिशा योग्य कुठली नाही आहे, तर ज्या दिशा टाळायच्या ती पहिली दक्षिण दिशा, नैऋत्य दिशा, बाथरूम किंवा बेडरूम या ठिकाणी ही फ्रेम लावता येत नाही. भिंतीवर आपल्याला दिसेल अशा दर्शनी भागामध्ये ती लावायची. ती नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकी असावी. तुटलेली, खराब झालेली अशी ही फ्रेम नको. प्रतिमेसमोर दिवा किंवा अगरबत्ती लावली तर जास्त चांगलं. शुक्रवारी सकाळी किंवा पौर्णिमेच्या दिवशी जर आपण ही फ्रेम सिद्ध करून लावली तर ती जास्त उपयोगात येते. पहा, ही लक्ष्मी कमळासनावर पद्मासनात म्हणजे स्थिर मांडी घालून, कारण पद्मासनात बसलं की आपण स्थिर होतो, आपलं सगळी चक्र एका लाईनमध्ये येतात. त्यामुळे ही गजलक्ष्मी जास्तीत जास्त एनर्जी आणि आपली सप्तचक्र जागृत करणारी आहे. हिला कमळाचं किंवा गुलाबी लाल फूल की ज्याला सुगंध आहे असं सुगंधी फूल अर्पण करून साखरेचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा, ज्याच्यामुळे आपल्याला धनलाभ होतो.